ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तिसरा अध्याय 16व्या श्लोकापासून सुरू केलं मागच्या क्लासमध्ये आपण. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्माद् असक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आणि आपण कर्मयोगाचा म्हणजे अध्याय बघतोय, तिसरा अध्याय. आणि यात आपण बघितलं होतं आतापर्यंत की कर्मयोग यात दोन शब्द आहे, एक आहे कर्म आणि दुसरा आहे योग. आणि कर्म म्हणजे प्रॉपर ॲक्शन आणि योग म्हणजे प्रॉपर ॲटिट्यूड. आणि कुठल्या प्रकारचं कर्म आपण करायला पाहिजे, मग ते वेगळे सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म, या सगळ्या कर्मांच्या याबद्दल आपण बोललो आहे सविस्तर. आता हे कर्म करताना मग आपलं ॲटिट्यूड कसं असायला पाहिजे, आपला भाव कसा असायला पाहिजे, त्याबद्दल पण भगवंताने आपल्याला सांगितलं की पहिला जो ॲटिट्यूड असायला हवा साधारणतः आपला असतो तो म्हणजे देवाज्ञा म्हणून, की देवाचं समजा आपण काही कामं केलं, चांगलं काम केलं नाही तर आपल्याला पाप लागेल. बरेच वेळा आपण भीतीपुटी कामं करतो, की मंदिरात पण जातो सोळे नमस्कार केला नाही देवाला तेव्हा देव आपल्यावर रागवेल, किंवा काही आपण सत्कार्य केलं नाही तर आपल्याला पाप लागेल. तशा बऱ्याच आपल्या भावना असतात वेगवेगळ्या. तर पहिली भगवंताने सांगितलं की देवाचा आदेश म्हणून, किंवा त्याला म्हणतो देवाज्ञा, म्हणजे देवाची आज्ञा असं समजून काम काही काही लोक करतात. दुसरं आहे की यज्ञ समजून, पूजा समजून. आता ही थोडीशी उन्नत स्टेज झाली की पूर्वी मी देवाला घाबरायचो, देवाला घाबरून तो कुठेतरी वरती बसलाय, तो माझ्या सगळ्या चांगल्या आणि वाईट माझ्या कर्मांचा तो न्यायनिवाडा करणार आहे, अशा सगळ्या भीतीपोटी मी काहीतरी कर्म करतो. दुसरी स्टेज येते की ईश्वर यज्ञ म्हणून, की आता मी तीच पूजा, थोडंसं त्याच्यामध्ये प्रेम वाढलं भगवंताच्याबद्दल, भगवंताच्या अजून निकट आपण जातो आहे आणि भगवंताचं इथं ऐश्वर्य आहे की भगवंत मला दंड देईल, शासन देईल, ती भीती थोडी 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 पूर्ण आता इथे जाते आहे हळूहळू. आणि इथे आपण देवाची पूजा समजून त्याप्रमाणे आपण कर्म करतो. हा पण आपण भाग बघितला. नंतर जे साधक आहेत त्या साधकांनी हे कर्म कशासाठी करायचं तर चित्तशुद्धीसाठी म्हणून कर्म करायचं, की हे कर्म केल्याने काय होईल आपण बघितलं आहे की भगवंताने सांगितलं की एक क्षण आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग जेव्हा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही तर मग कर्म करायला पाहिजे. मग ते कशासाठी करायला पाहिजे की त्याने माझी चित्तशुद्धी होईल, माझं मन शुद्ध होईल, आणि या शुद्ध झालेल्या मनामुळे मग मी काय होईल, मला भगवंताचं दर्शन प्राप्त होऊ शकेल. म्हणून हा एक तिसरा प्रकार भगवंताने सांगितला की काही साधक लोक चित्तशुद्धीसाठी म्हणून कर्म करतात. आणि सगळ्यात शेवटी आपण मागच्या क्लासला त्याचा संदर्भ घेतला होता की केवळ धर्म ही जी सायकल चालली आहे धर्माची, म्हणजे याला आपण सविस्तर मागचा पूर्ण क्लास आपण घेतला होता की ही जी सायकल आहे की या धर्माच्या सायकलमध्ये त्यामध्ये माणूस पण आहेत, त्यामध्ये वनस्पती पण आहेत, त्यामध्ये प्राणी मात्र पण सगळे आहेत. तर याचं इको बॅलन्स ठेवायसाठी, याचं बॅलन्स ठेवणं, कारण हे तिन्ही चारही गोष्टी ज्या आपण सांगितल्या आत्ता की माणूस, वनस्पती, प्राणी आणि आपले पंचमहाभूत, या सगळ्यांमध्ये जर व्यवस्थित बॅलन्स असेल तर ते जीवन सुखी, समाधानी आणि परिपूर्ण असं जीवन असू शकतं. पण ते बॅलन्स जर ढळलं, बॅलन्स जर गेलं तर मात्र आता जे आपण बघतोय की इकॉलॉजिकल बॅलन्स गेल्यामुळे जे आपल्याला त्रास व्हायला लागला आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतायत की हे पूर्ण सृष्टीमध्ये इथे मी स्वतःचं, मी आणि माझं फक्त एवढं करून स्वार्थी जीवन जगण्यात काही अर्थ नाही आहे.
त्या सायकलच्या संदर्भात आपण तेव्हाच बोललो होतो आपण की इथे जास्त करून मला समाजाला द्यायचं आहे आणि इतकं कमीत कमी आहे मला समाजाकडनं घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पूर्ण जे मला हे देणं मिळालं आहे जगाचं, तिथे त्याला एक्सप्लॉईट न करता, माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी एक्सप्लॉईट न करता मी याकडनं सगळं घेईल माझ्यासाठी म्हणून, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पट मी पुन्हा परत देईल. हा त्या पूर्ण त्या इकोलॉजिकल सायकलचा एक आपण संदर्भ बघितला होता. आणि म्हणून भगवान म्हणतात की जे हे लोक पाळत नाही सायकल, म्हणजे ते कोणी भीतीने पण कर्म करत नाही, कोणी देवयज्ञ म्हणून करत नाही, किंवा काय काय सगळं सांगितलं त्याप्रमाणे कोणी पाळत नाही, आणि नुसते जे स्वार्थासाठी जगतात, त्यांना हे इकोलॉजिकल सायकलचं पण करायचं नसतं काही. माझ्यावर दुसरे काही प्राणी आणि किंवा मनुष्यजात माझ्यावर डिपेंड आहे त्याची पण त्यांना फिकीर नसते. त्यांना फक्त स्वतःचाच एक स्वार्थ समजत असतो. तर अशा लोकांना भगवंताने आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की ते मोघमस जीवती पार्थ ते म्हणतात, की असे लोक फुकट जगतायत या पृथ्वीवर. म्हणजे पृथ्वीला ते आपल्या इथे खरोखर पाहिलं तर भार आहेत. तर हे बघितल्यानंतर मग आपण बघितलं की हा असा जर कर्मयोग केला आपण तर काय होतं की आपल्याला त्याचं मग बेनिफिट काय आहे. अशा प्रकारे जर कर्म केलं आपण तर फळ काय आहे त्याचं. म्हणून ते भगवंत म्हणतात की फळ आहे याचं चित्तशुद्धी, की अशा कुठल्याही प्रकारचं कर्म करा, हळूहळू हळूहळू आपण जेव्हा उन्नत होत जातो आपण आध्यात्मिक स्तरावर, तर तुमची चित्तशुद्धी ही ठरलेली आहे. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर काय होणार आहे की मला ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता माझ्यामध्ये येणार आहे. म्हणजे मला उपासना करण्यामध्ये थोडासा आता रस वाटायला लागेल. आता आपल्यामध्ये इतकी ॲक्टिव्हिटी असते, आपल्यामध्ये इतका रजस असतो की त्या रजसमुळे किंवा त्या कर्माच्या प्रवृत्तीमुळे आपण व्यवस्थितपणे उपासना पण करू शकत नाही. आपण म्हणतो ना की माझं मन लागत नाही, काय 15 मिनटं बसू शकत नाही, कारण ती एक तर सवय नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये रजस आहे तो. तर हे कर्म काय करतं की कर्म करून 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 आपोआप तो रजस थोडासा शांत होतो आणि आपलं मन थोडं एककेंद्रित व्हायला लागतं आणि मग आपण उपासना करू शकतो. आणि उपासना झाली की नंतरची स्टेप आहे की भगवंताची जेव्हा कृपा होईल तेव्हा आपल्याला भगवंताचं दर्शन प्राप्त होईल. तर या प्रकारे त्यांनी हे बेनिफिट सांगितलं की बेनिफिट काय आहे की आत्ता जे माझ्या जीवनात मला अपूर्णत्व वाटतं आहे, आत्ता मला काहीतरी असं वाटतं की काहीतरी राहिलेलं आहे, आपला जो पैसा आहे, घर आहे, दार आहे, सगळं आहे, पण काहीतरी रिकाम आहे आतमध्ये, काहीतरी अपूर्ण आहेत. कारण आपण बघितलं आपल्या जीवनाच्या अनुभवामध्ये की बऱ्याच गोष्टी करून बघितल्या आपण, बऱ्याच गोष्टीच्या मागे गेलो, त्या गोष्टी मिळाल्या पण ते झाल्यानंतर पण असं वाटतं की याच्या पुढे काय मग आता. म्हणजे आधी घर नव्हतं मग आता घर झालं, पैसे नव्हते मग पैसे आले, नाव प्रतिष्ठा नव्हते मग नाव प्रतिष्ठा आली, ह्या सगळ्या गोष्टी. तरीही मग रीतेपणा का वाटावा आता, तरीही काहीतरी अचीव झालेलं नाही आपलं, तरीही आपल्यामध्ये काहीतरी अपूर्ण आहे असं का वाटावं. याचाच अर्थ आहे की आपण अपूर्ण आहोत. अपूर्ण आहोत म्हणजे काय आहे की तो सोर्स, जसं आपण यांच्या मागच्या श्लोकात बघितलं या सगळ्या याच्यामध्ये, की असे जे अनासक्त कर्मी असतात की त्यांना या जीवनापासून किंवा या पूर्ण समाजापासून मिळवायचं काही नसतं, त्यांना फक्त द्यायचं असतं. आणि त्यातनं जे त्यांना समाधान मिळतं, त्यातनं त्यांना म्हणजे पूर्णत्व मिळतं, तो पूर्णत्व किंवा तो आनंद हे आहे असल बेनिफिट या कर्मयोगाचं. म्हणून ते म्हणतात शेवटी या 19व्या श्लोकात ते म्हणतात की तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाच, की हे अर्जुना, की मी तुला हे इतक्या प्रकारचे सगळे कर्माच्या वेगवेगळ्या 4 मी तुला स्टेप्स सांगितल्या, याप्रमाणे तू कर्म कर. तुला या पहिल्या 4 स्टेप्स पाहिजे नसतील तर हे धर्मचक्र जे आहे, ही सायकल जी आहे, त्या सायकलसाठी तू कर्म कर. कारण हे कौरव तुला भार होऊन आले आहेत पृथ्वीवर, हे अराजक माजवत आहेत, मग यांचं पुन्हा बॅलन्स आपल्याला ठेवणं आहे. त्याच्यासाठी क्षत्रिय आहे आणि त्याच्यासाठी तू आता धनुष्य बाण घेऊन तू लढायला तयार हो. असं वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत आपण बघितलं की भगवंतांनी त्याला कर्मयोग करायसाठी म्हणून प्रवृत्त केला आहे. तर आता या 20व्या श्लोकात ते म्हणतात, हा आपण नवीन श्लोक सुरू करतो इथे, कर्मणयो हि संसिद्धिम आस्थिता जनकादया लोकसंग्रह मेवापि संपश्चन कर्तुमर्हसि. याप्रमाणे जनकादी ज्ञानी पुरुषही आसक्तिरहित कर्मद्वारा परमसिद्धीला प्राप्त झाले. त्यासाठी
तूही लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यास योग्य आहेस. आता इथे अर्जुनाच्या मनात एखादा प्रश्न उद्भवू शकतो. अर्जुनाच्याच काय की आपल्या साधारण लोकांच्या मनामध्ये पण हा प्रश्न येतो की काय महाराज तुम्ही सांगताय हे सगळं काय मोक्ष आणि हे ते सगळं शांती पूर्णत्व, पण आम्ही संसारी लोक, आमच्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे बघा, किती लोकांना आम्हाला सांभाळावं लागतं, किती लोकांशी जोडून घ्यावं लागतं, इकडे मुलं आहे, इकडे हे आहे, तिकडे नातवंड आहे, तिथे पुन्हा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे, आणि यात हे असं मोक्षभिक्षा मिळणं शक्य नाही आहे. म्हणजे एवढं सगळं आता भगवंतांनी सांगितलं, कारण आपण याच्या आधी बघितलं आहे की अर्जुनाला तो कर्मयोगाचा शॉर्टकट नको आहे, त्याला डायरेक्ट ते म्हणजे ज्ञान पाहिजे, त्याला डायरेक्ट जायचं आहे, मी हिमालयात जाईन, तिथे तपस्या करेन, भिक्षाचर्या करेन, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याला या कर्माच्या रामरगाड्यातून या रिस्पॉन्सिबिलिटीमधनं त्याला जायचं नाही आहे. तो याला डावलून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, हे इथे मुख्य लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इथे भगवंत त्याला तेच सांगतायत की तू कुठलीही तुझ्या आश्रमविहित तुझ्यावर जे काही कर्म आलेलं आहे, आश्रमविहित तुझ्यावर जे काही काय म्हणतात त्याला आपण स्वधर्म तुझ्यावर जो आलेला आहे, कोणी गृहस्थाश्रमात आहे, कोणी संन्यास आश्रमामध्ये आहे, कोणी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहे, हा आश्रमविहित कर्म तुझ्यावर जे आलेलं आहे याला बाद देऊन तू जर ज्ञान प्राप्त करायचं म्हणत असशील तर ते चुकीचं आहे. तुला कधीच अशा प्रकारे तुला मिळणार नाही. आणि याच्याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की श्रीरामकृष्णांकडे पण असाच एक साधक यायचा आणि तो त्याचे मुलं होते सगळं होतं, पण ती जबाबदारी सोडून तो इथे येऊन ठाकूरांसमोर बसायचा. तेव्हा ठाकूर त्याच्यावर खूप चिडले होते की तू काय हे करतोय, तुझ्या जबाबदारी ती सोडून इथे का आला. म्हणजे आपण ज्या परिस्थितीत या जगात आलेलो आहोत, आपल्याला ज्या परिस्थितीत आपल्या प्रारब्धानुसार आपण आलेलो आहोत, त्या परिस्थितीचा सामना करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आपण बघितलं होतं की कर्मयोग आणि ज्ञानयोग हे काही दोन वेगळे मार्ग नाही आहे. कर्मयोग करूनच आपण ज्ञानयोगाकडे आणि ईश्वर प्राप्तीकडे जाणार आहे आपण. म्हणून ते कर्माला फाटा देऊन, कर्माला सोडून, या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सोडून किंवा संसाराची ढाल समोर ठेवून आपण याच्यापासून पळू शकत नाही. हे सगळं कोणाला आपण फसवतो आहे, सगळं करून स्वतःलाच फसवतो आहे. भगवंताने तर काहीच करायचं नाही आहे. भगवंत सगळ्यांना आपल्याला म्हणजे अर्जुनाचा उद्देश घेऊन आपल्या सगळ्यांना सांगतायत भगवंत इथे की कोणीही, म्हणून म्हणतात ना की कान धरून आपल्याला भगवंत काम करायला लावतात तिथे की कर्म करा. कशासाठी कर्म? सिंपल आपण मागच्या काही क्लासामध्ये आधी बघितलं होतं की पंचमहाभूत यज्ञ, की सिंपल काम करा. तर कर्मयोग करा म्हणजे खूप काही मोठ्या डोक्यावर तुमचं काही काम करायचं नाही आहे, लाखो करोडो रुपये तुम्हाला लागत नाही आहे, किंवा मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये जाऊन कामं करू शकता असं नाही आहे. तुम्ही सिंपल पंचमहाभूतांचं जर तुम्ही हे आचरण करत गेलं जीवनामध्ये तरी हा कर्म येऊ शकतो, आणि हा कर्मयोग होता होता तुमचं जीवन चांगल्या मार्गाने जाऊ शकतं. म्हणून आता इथे भगवंताच्या मनात कदाचित हा प्रश्न येईल, कदाचित, कारण ते सायकोलॉजिस्ट आहे भगवंत, ते बरोबर ओळखून आहे की त्यातनं पुन्हा तो काहीतरी पळवाट काढायचा प्रयत्न करेल. म्हणून भगवंत म्हणतायत इथे त्याला एक उदाहरण देत आहेत, आणि ते उदाहरण देत आहेत जनक राजाचं. आता जनक राजाचं आपण बऱ्याच उदाहरण बघितलं, उदाहरण उपनिषद पण जनक राजांचा उल्लेख येतो, किंवा तुम्ही उपनिषद जर बघितलं तर जनक राजा किंवा अजातशत्रू हे सगळे क्षत्रिय राजे आहेत. क्षत्रिय राजे म्हणजे ते राज्य पण करतायत, राज्याचा भोग पण घेत आहेत, संसार पण करतायत, ते काही पळून गेले नाही हिमालयामध्ये. हे राजे लोक सगळ्या ह्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये असून राहून 24 तास त्यामध्ये असताना त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आपण आपल्या ठाकूरांच्या यात बघतो की ठाकूरांचे जे भक्त आहेत म्हणजे गृही भक्त, त्यांचे जीवन बघा किती सुंदर जीवन आहे त्यांचे. आता ते सगळे गृही भक्त, आपण जनरली ठाकूरांच्या म्हणजे संन्यासी भक्तांचं चरित्र आपण म्हणजे वाचतो किंवा त्याचं जास्त स्मरण मनन करतो, पण जे गृहस्थ लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या ठाकूरांच्या गृहस्थ भक्तांचं पण चरित्र वाचायला पाहिजे. की हे मोठं उदाहरण आहे. म्हणजे जनकाचं उदाहरण त्यांनी त्यांच्या गीतेत दिलं आहे, पण आजच्या शतकात जर तुम्ही बघाल तर आजच्या शतकामध्ये पण असे बरेचसे साधक होऊन गेले ठाकूरांच्या जीवनामध्ये, ठाकूरांच्या सहवासामध्ये येऊन, की त्यांनी त्यांचे जीवन पलटून टाकले सगळे. पवारी बाबांचं आपल्यासमोर उदाहरण आहे, आणि कित्येक उदाहरण आहेत.
त्याच्यावर पुस्तक पण निघालं आहे, गृहीभक्त श्रीरामकृष्णांचे. तर अशा म्हणजे अशा लोकांचे उदाहरण देऊन आता भगवंताला म्हणतायत की कर्मणही संसिद्धीम आस्तिका जनकादय, की जनक किंवा आदी लोक, या लोकांनी सिद्धी जी प्राप्त केली ती कशातून केली? कर्मातनं. त्यांनी कर्म सोडलं नाही, त्यांनी कुठल्याच रिस्पॉन्सिबिलिटी सोडल्या नाही, त्यांनी हा संसार सोडला नाही. याच संसारात राहून, याच सगळ्या 50 भानगडीमध्ये राहून, आता काय तुम्ही साधक आहात म्हणून तुमच्याशी लोक चांगले वागतील असं तुम्ही धरणं चुकीचं आहे. हीच करप्ट संस्था, ह्याच करप्ट लोकांमध्ये, याच राग लोभ द्वेष अशा असलेल्या समाजामध्येच आपल्याला राहावं लागतं. आणि यातनंच ते आज ज्याला आपण ज्ञानी म्हणतो ते पण याच सगळ्या गोष्टींमधनं पुढे गेलेले आहेत. थोडक्यात की या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला वरती उठायला पाहिजे. म्हणजे साधकाला आपण जे बरेच वेळा कंप्लेंट करतो की काय कसं आपल्याला शक्य नाही आहे किंवा आम्हाला शक्य होणार नाही कदाचित, तर त्यांच्यासाठी म्हणून भगवंत इथं खूप सुंदर एक उदाहरण देतात की कर्मणही संसिद्धी. पण आता हे जे काय म्हणतात त्याला, आपल्याला आता जनक राजा आहेत किंवा इतर लोक आहेत, तर ते म्हणतात, भगवंत म्हणतात की लोकसंग्रह मेवा. आता यांना ज्ञान प्राप्त झालं होतं, त्यांनी कर्म केलं, कर्मामध्ये चित्तशुद्धी झाली आणि चित्तशुद्धी होऊन त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पण तरीही लोकसंग्रह करण्यासाठी म्हणून, लोकांचं कल्याण करण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करतात पुन्हा. इथे त्या भगवंताचं म्हणणं आहे की लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम म्हणती. कारण इथे आता कुठला आश्रमाचा फरक नाही आहे बघा. म्हणजे मी संसारात आहे, मी संन्यासी आहे, मी ब्रह्मचारी आश्रम आहे, ह्या कुठल्याही आश्रमात तुम्ही असा, तिथे तुम्ही कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात ना की निवृत्तस्य गृहम तपोवनम, की ज्याची मनस्थिती निवृत्तीकडे आहे त्याचं घर पण एक आश्रम होऊ शकतो. म्हणून आपल्या इथं शब्द फार छान दिला आहे की गृहस्थ आश्रम, त्याला आश्रम म्हटलं आहे की तुम्ही घराला पण तुमचा आश्रम करू शकता. इथे उलट होऊ शकतं, संन्यासी आश्रमाचं घर करू शकत नाही, पण गृहस्थ घराचा आश्रम करू शकतो. म्हणून छान आपले ते शब्द दिले आहेत की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम. तर इथे कारण काय आहे ना, आश्रम म्हणजे आता मी संन्यास घेतला म्हणूनच काय सगळं झालं असं नाही आहे. त्याच्यात म्हणजे एखादा संन्यासी घोर संसारी असू शकतो, त्याला पैशाबद्दल लोभ असू शकतो, नावं यशाबद्दल लोभ असू शकतो, किंवा किती प्रकारचा, साध्या ह्या रूमच्या भिंती पण मला अडकून ठेवण्यासाठी कारणीभूत होऊ शकतं. म्हणून इथं भगवंत म्हणतात की लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम मनसी, की तू त्याकडे लक्ष ठेवून लोकसंग्रह, तू एक राजा होणार आहे, तू क्षत्रिय आहेस, तेवढा तरीच म्हणजे तेवढं समोर टार्गेट ठेवून किंवा लक्ष ठेवून तू ह्या मार्गाचा अवलंब कर. म्हणून त्यांनी ते उदाहरण इथे दिलेलं आहे. आणि आपण इथे बघितलं की आता हे पुढं मागच्या क्लासमध्ये बघितलं की प्रश्न येईल की जर मी कर्म केलं आणि मला ज्ञान मिळालं तर काय मला कर्म पुन्हा करणं कंपल्सरी आहे का? इथे जेव्हा भगवंत म्हणतात की लोकसंग्रह मेवापी, की तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी कर्म करा. मग ज्ञान प्राप्त करून काय मला कर्म पुन्हा करायचं असेल तर मग कशाला कर्म करायचं मी? म्हणजे इतकं मी खडतर कर्मातनं गेलो, मी ज्ञान प्राप्त केलं आणि पुन्हा कर्म करायचं. तर इथे भगवंताचं म्हणणं आहे की आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की ज्ञानी हे 2 प्रकारचे असतात. एक आहे निवृत्त ज्ञाननिष्ठ आणि एक प्रवृत्त ज्ञाननिष्ठ. की निवृत्त ज्ञाननिष्ठ सारखं जसं उदाहरण आपण बघितलं रमण महर्षींचं, किंवा आपल्या या रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अभेदानंद महाराजांचं बघता येईल की ते सदैव ध्यानप्रवण होते. त्यांना जास्त करून हे म्हणजे ते जेव्हा सगळे साधू किंवा स्वामीजी हे जेव्हा वरानगर मठामध्ये होते तेव्हा ते सदैव ध्यान करायचे. आणि मग तेव्हा आश्रमात सगळ्यांनी ड्युटी लावली होती, कोणी स्वयंपाक करायचा, कोणी भांडी घासायची, काय करायची. तर एकदा अभेदानंद महाराज वाचतायत आणि ध्यान करतायत, तर त्यांना ती त्यांची ड्युटी जी होती भांडी घासायची ती त्यांनी केली नाही. मग सगळे कुरकुर करायला लागले की बा तो नुसतं डोळे म्हणजे ध्यान करतोय आणि आम्ही इथे कामं करतोय वगैरे, जसं आपलं साधारण होतं. तर स्वामीजी म्हणले मी तुझे भांडे घासून येतो. एखादा तुमच्यामधला तुमचा भाऊ जर एखादा ध्यान करतोय तर तुम्हाला एवढं कशाला लागतंय?
जर आणा तुमची किती भांडी आणा, मी भांडी घासून देतो तुम्हाला. तर हे काही उदाहरणं आपण बघू शकतो की निवृत्त ज्ञाननिष्ठ, त्यांना ज्ञान झाल्यानंतर ते त्यांच्या शांतमध्ये आपण त्यांच्या त्या शांत अवस्थेमध्ये राहतात. आता हे कर्म करणं का सगळ्यांना कंपल्सरी नाही आहे, पण जे प्रवृत्त ज्ञाननिष्ठ आहे, म्हणजे जनक महाराज आपण बघितले, आपण स्वामींचं उदाहरण घेऊ शकतो इथे, किंवा चिन्मयानंद महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो की ज्या लोकांनी इथनं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर पण लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी काही कर्म करायला पुन्हा सुरू केलं. त्यांना स्वतःला ते कामाची आवश्यकता नव्हती. स्वामी विवेकानंद स्वतःला त्यांच्या स्वतःसाठी काही कामाची आवश्यकता नव्हती. ते तर समाधी म्हणजे त्यात सिद्ध होते, ते सप्तर्षी होते, परंतु तरीही समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचं भलं व्हावं म्हणून त्यांनी इथे कामं केले आहेत. तर म्हणून इथे म्हणतात की लोकसंग्रह मेवापी, की लोकसंग्रह करायचं म्हणून प्रत्येक ज्ञानाने कर्म करायलाच पाहिजे, कंपल्शन नाही आहे. तो काम करू शकतो किंवा नाही पण करू शकत, आणि त्याचं स्वतःचा काही स्वार्थ नसल्यामुळे त्याचं प्रत्येक छोटं काम जरी असेल तर ते निस्वार्थपणेच होतं. ते म्हणजे त्यांनी खूप मोठं काही काम जरी केलं नाही, छोटं जरी काम केलं त्यांनी, तरीही ते तर निस्वार्थ भावेच काम होतं, कारण त्याच्यात स्वतःचा त्याला काही घ्यायचं नसतं, त्याच्यामध्ये स्वतःचा काही त्याचा स्वार्थ नसतो सगळ्या गोष्टींमध्ये. हां, म्हणून इथे ते भगवंताने ते तसं म्हणलेलं आहे अर्जुनाला. आणि आपण बघतो की म्हणजे आपल्यासारखे लोक का आपण तसं प्रवृत्त होऊ शकत नाही, कारण आपण प्राकृत पुरुष आहे, आपण रागद्वेषाने प्रेरित झालेलो आहे. आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण आपली इच्छा असते, बरेच वेळामध्ये इच्छा येते, आपल्याला उत्पन्न होते, पण पुन्हा हे रागद्वेषाचा हा जो एक सर्कल आपल्यामध्ये सदैव चालू असतं, तर त्या इच्छेला आपण ते दाबून टाकतं. म्हणजे आपण एखादी समजा तुम्हाला कोणाला काही मदत करायची आहे, लगेच ते मदत करायची इच्छा होते, ती मदत करता, पण पुन्हा लक्षात येतं की नाही, मग ते असं करून मग काय आपण सध्या नको करायला, आपण पुढच्या वर्षी जास्त लोकांना मदत करू, झालं पुन्हा ते रागद्वेषाचं आलं. हां, तर ही आहे प्राकृत माणसाची हे. आणि हे जे लोक आहेत ते धर्म आणि अधर्माचं म्हणजे संस्कृत लोक आहेत. हे आपण प्राकृत आहोत आणि हे संस्कृत जीवन आहे लोकांचं, की जे धर्माने आणि अधर्माने प्रेरित झालेलं आहे, की धर्म काय आणि अधर्म काय आहे याला धरून ते जात असतात. आणि आपल्याला जर स्वतःचं संस्कृत जीवन करायचं असेल तर आपल्याला किती मोठी म्हणजे देण आहे बघा. श्रुती स्मृती आपल्याला माहिती आहे की यातनं आपण म्हणजे या सगळ्या वेदांमधनं बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, पुराण इतिहास यामधनं शिकू शकतो, किंवा श्रेष्ठ आचार म्हणजे जे लोक श्रेष्ठ लोक समाजामध्ये आहेत की ज्यांनी आदर्श घालून दिलेला आहेत, अशा लोकांचं आचरण करणं. हे आपल्यासमोर खूप मोठे मोठे उदाहरण आहेत ज्याला आपण रोल मॉडेल्स म्हणतो. आता कोणाला रोल मॉडेल्स करणं हा प्रत्येकाचा वेगवेगळा भाग आहे, परंतु म्हणजे त्या आपल्या बृहदारण्यक उपनिषद म्हणतात की हे 3 संबंध तुमचे जर चांगले असतील जीवनामध्ये तर तुम्ही संस्कृत माणूस होऊ शकता, संस्कृत जीवन जगू शकता. 3 संबंध कुठला? पहिला आहे मातृसंबंध, की लहानपणापासून जर त्याचा मुलाचा आईचा संबंध चांगला असेल, म्हणजे एखाद्या आईला आईच्या पोटात मूल आहे आणि ते मूल जर तिला नको असेल तर त्या पोटात असलेल्या मुलाला पण समजतं की आईला मी नको आहे. हां, तर अशा मुलांची वाढ जर जेव्हा होते तेव्हा ती वेगळ्या प्रकारे होते. म्हणून आपल्या इथे बघा हे 16 संस्कार सांगितले की गर्भधानापासनं तर अंत्येष्टीपर्यंत संस्कार आहेत, पण मुलगा झाल्यानंतर ते एक संस्कार आहे. हां, असे वेगवेगळे संस्कार आहेत. त्या संस्कारामागे कारण असं आहे की त्या मुलाला असं आल्यानंतर वाटावं की इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ऑफ अवर फॅमिली, म्हणजे तो केंद्र आहे माझ्या फॅमिलीचा. त्याला आपण सजवतो, मग काय 50 लोक येतील, मग त्याच्यासमोर येतील, त्याच्याशी हसतील, बोलतील, त्याला शेक हँड करतील, म्हणजे ही समजतो त्याच्यामध्ये एक तो कॉन्फिडन्स तयार होतो की मी या फॅमिलीला पण आवश्यकता आणि मी समथिंग आय एम इम्पॉर्टंट. तेव्हापासून तो तयार होतो, मी त्याचा स्वतःचा मी तेव्हापासून तयार होतो. आणि त्याला जर असं त्या लहानपणी जर आपण हिडीस करत राहिलो, त्या लहानपणी पण त्याला जर आपण असं आत्मविश्वास देत नाही गेलो तर असे मुलं कॉन्फिडन्समध्ये पण कमी असतात. तर इथे फार एक सुंदर ते पॉईंट म्हणतात की मातृसंबंध हा पहिला संबंध आहे, कारण हा फार इम्पॉर्टंट आहे. कारण आई जे काम करू शकतं ते बाप करू शकत नाही.
म्हणजे एखाद्या समजा काय एखाद्या लहान मुलांनी जर वडिलांच्या कपड्यावर जर घाण केली, ए शी 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 घेऊन जा घेऊन जा घेऊन जा म्हणतो बाबा, पण ते सगळं करेल आई सगळं. तर हा जो संबंध आहे मातृसंबंध, दुसरा आहे पितृसंबंध, की एका वयानंतर मुलाला आपल्या वडिलांची गरज असते. हां, तो संबंध दृढ व्हायला लागतो, कारण त्याचे पहिल्यांदा त्याचे रोल मॉडेल कोण असतं? आई. मोठा झाला की त्याचा रोल मॉडेल त्याच्यासमोर असतात वडील. आणि इथे फार दक्ष असायला पाहिजे आई वडिलांनी, की यामध्ये जर आपण लहान मुलांच्या समोर जर आपण काही गोष्टी चुकीच्या केल्या किंवा खोटं बोललो किंवा काय असं काही जे काही केलं, ते सगळ्या मुलांवर संस्कार होत असतात. तर हा मातृसंबंध, पितृसंबंध, आणि तिसरा आहे शिक्षकाची किंवा आचार्याशी संबंध किंवा गुरुशी संबंध. पूर्वीच्या काळामध्ये मुलं गुरुकुलामध्ये जायचे, आता शाळा कॉलेजमध्ये जातात. म्हणजे याचं प्रमाण वेगळं झालेलं आहे, पण जीवनाची रीत तीच राहिली आपली. तर हा शिक्षकांशी किंवा आचार्याशी संबंध जो आहे, हा संबंध त्याला माणूस घडवण्यामध्ये उपयोगी आणतो. त्याची पर्सनॅलिटी तयार करण्यामध्ये हे तिघांचाही फार मोठा वाटा आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये तिघांचा वाटा व्यवस्थित झालेला आहे, त्याचं बॅलन्स झालेलं आहे, त्याचं जीवन त्याला त्या जीवनाला आपण म्हणायचं संस्कृत जीवन. तो मग रागद्वेषाच्या त्याच्यामध्ये असेल, पण तो त्याच्याबद्दल भावला जात नाही, कारण इथे तुम्हाला या लोकांकडे तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं असतं. तर इथे भगवंत म्हणतात की असं संस्कृत जीवन, रागद्वेषाचं जीवन न जगता तू असं जीवन जगून तू काहीतरी लोकांसाठी तरी ॲटलिस्ट काहीतरी कर्म कर. आणि इथे त्याला म्हणून ते उदाहरण देतात जनकाचं, किंवा आपण पण आता इतर उदाहरण त्याच्यासोबत बघितले. पुढे म्हणतात ते की यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. तिथे म्हणतात की कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, अन्य पुरुषही त्याप्रमाणेच वागतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानितो, लोक देखील त्यांना अनुसरण करतात. आता हे आपण बघतोच की समाजामध्ये जे मोठे लोक आहेत त्या लोकांचं आपण अनुसरण करतो. आता आमच्या म्हणजे आताच या करोनाच्या याच्यामध्ये की काही महिन्यापूर्वी काही पॉलिटिकली लोक म्हणायला लागले की व्हॅक्सिन BJPचं आहे, काही पॉलिटिकल लोक म्हणायला लागले की व्हॅक्सिन लोक 2 वर्षानंतर मरणार, तर असं होणार तसं होणार. तर जो साधारण पब्लिक आहे, साधारण जो माणूस आहे, तो त्याच्यामुळे कन्फ्युजमध्ये जातो की बापरे इतके मोठे शिकले सवरले सगळे लोक असं म्हणतायत, मग असेल बाबा असंच काहीतरी. तर असा इथे भगवंत म्हणतायत की असं जर कोणाचं म्हणजे श्रेष्ठ लोकांचं समाजामध्ये सध्या असंच आहे की यद्यत आचरी श्रेष्ठ तत्त देवेत्र, की जे लोक समाजामध्ये प्रतिष्ठित आहे, हां प्रतिष्ठा लाभलेले आहेत, अशा लोकांना आपण फॉलो करतो. इव्हन समाजामध्ये बघा ना की इव्हन ट्रॅफिक रूल आपण हे करा, आपण गाडी उभी आहे बघा आणि बाजूला एक गाडी उभी असते, तो लाल लाईट आहे, आपण थांबलेलो आहोत, तो निघून गेला की त्याचीच वाट बघत असतो, कोणीतरी आपल्याला मार्ग दाखवतो, तो गेला की आपण पण जातो, बाबा याने गेला का मग चला आपण पण टाका गाडी. छोट्या छोट्या गोष्टींतून तुम्ही बघाल की कपड्यांची फॅशनपासून बघा तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत बघा की जे मोठे लोक सगळं फॉलो करतात तेच आपण करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये रोल मॉडेल्स कोण असावं हे फार महत्त्वाचं. रोल मॉडेल्स असू देत ना, खेळाडू पण असू देत तुमचे रोल मॉडेल्स, काही हरकत नाही आहे. हिरो म्हणजे सिनेमाचे स्टार पण असू देत, कारण त्यात पण मेहनत करणारे लोक आहेत, खेळाडू आहेत, हे सगळे आपले रोल मॉडेल आहेत. संत महात्मा आहे. म्हणून आपल्या इथे लहानपणापासून बघा पुराण महाभारत घरोघरी किंवा एकत्र बसून मंदिरामध्ये वाचायची पद्धत होती, कारण यामध्ये इतके वेगवेगळे प्रचंड कॅरेक्टर्स आहेत महाभारत रामायणामध्ये, आणि इतके उच्च आदर्श देणारे कॅरेक्टर्स आहेत. तर जो ऐकणारा मनुष्य आहे किंवा जो ऐकणारा मुलगा असेल त्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो, किंवा ह्या माणसाने असं चांगलं कर्म केलं म्हणून त्याला असं मिळालं, यांनी खराब कर्म केलं म्हणून याला दंड मिळाला. अशाच गोष्टी आपल्या बघा पुराणामध्ये महाभारतामध्ये सगळ्या. तर याचं वाचन आता हे सगळं थांबलं, तो भाग सोडून द्या, तो आपला विषय नाही आहे. पण म्हणून आपल्या इथे ही ट्रॅडिशन होती वाचन मननाची. आता समजा ती लोकांना आवडत नसेल, ठीक आहे, समजू शकतो की आपण दिवस चेंज झाले, तर चांगल्या मोठ्या मोठ्या महापुरुषांचे जीवनचरित्र वाचा, मोठ्या मोठ्या खेळाडूंचे जीवनचरित्र वाचा, मोठ्या मोठ्या चांगल्या पॉलिटिकल लोकांचे त्यांचे जीवनचरित्र तुम्ही तुमच्यासमोर आणा. हां, म्हणजे मुलांना वाचायला द्या. त्यांनी काय होईल
की त्या मुलांसमोर आता मुलांच्या आदर्शाचं चेंज झालं. आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही त्या ऋषीमुनींचा आदर्श ठेवा, परंतु आजकालच्या समाजासमोर हेच लोक मोठे मोठे लोक आहेत की ज्या लोकांनी खरोखर जीवनात चांगल्या पद्धतीने जीवन घालवलेलं आहे. असे बरेच लोक समाजामध्ये आज पण आहे, म्हणूनच समाज टिकून पण आहे. समाज इतका आपण बघतो स्वार्थी आहे, पण त्यात निस्वार्थी लोक पण अजून भरपूर आहेत. हां, तर म्हणून इथे ते म्हणतात की यज्ञताचरी श्रेष्ठ. म्हणून या आपल्या समाजामध्ये जितकं या चांगल्या गोष्टींचं काय म्हणतात आपल्या पुढच्या पिढीला आपण देऊ शकू, किंवा इतिहास बघा, आपले स्वातंत्र्य म्हणजे सैनिक जे होते, स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला मिळवून दिलं, किती खडतर आयुष्य त्यांचं बघा. हां, म्हणजे आपण एक सावरकर फक्त एक्झाम्पल आपल्यासमोर, आपण असे कित्येक चांगले चांगले कार्यकर्ते होऊन गेलेत की ज्या लोकांनी देशासाठी किती त्याग केला आहे. तर असे चरित्र जर आपल्या समोर आणले आणि त्यांच्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तरी हा आपला समाज अजून वरती यायला नक्कीच मदत होऊ शकते. म्हणून इथे ते म्हणतात की लोक जनरली श्रेष्ठ लोकांचं आचरण करत असतात. आणि तू पण, कारण अर्जुन पण एक राजा होणार आहे. अर्जुन सिंहासनावर बसेल, म्हणजे त्याचा मोठा बसला तरी पांडवच आहे शेवटी राज्य करते. तर तू क्षत्रिय राजा होणार आहे, तर तुझं पण कर्तव्य काहीतरी आहे समाजासाठी. कारण तू जे करशील, आता जर तू या युद्धातून पळून गेला तर तू काय आदर्श देणार आहे. समजा कॅप्टन्स पळून गेला आपलं नाव सोडून, तर मग सैनिक कुठे जाणार. तू जर ह्या सगळ्या कौरवांना आणि पांडवांना किंवा तुझे सगळे दादा आहे, काका आहे, मामा आहे असं समजून जर तू युद्ध सोडून पळाला, तर तू तुझ्या मागे जे इतकं युद्ध म्हणजे सैनिक जमवलेलं आहे ते काय करतील, ते पण जातील. तू एक वेगळा पायंडा घालून देशील. तू एक क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं हे काय आहे की तू रणांगणावर तू मरायला पाहिजे. तू रणांगणावर मेला तर तुला स्वर्गप्राप्ती आहे, हा तुझा आदर्श घालून द्यायला पाहिजे तू. आणि हा जर आदर्श न घालून घेता तू जर काय वेगळा आदर्श घातलात, लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन उत्पन्न होईल. म्हणून तसं न करता तू पण तुझ्या आश्रमविहित जो तुझा आदर्श आहे तो तू फॉलो करायचा प्रयत्न कर. नंतर पुढच्या 22व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानमाप्तवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. ते म्हणतात की हे अर्जुना, मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही, तसेच किंचित सुद्धा प्राप्त होण्यायोग्य वस्तू मला अप्राप्त नाही, तरी देखील कर्मातच मी वर्तन करत आहे. आता इथे त्यांनी जनकाचं उदाहरण दिलं आणि सगळे उदाहरण दिल्यानंतर ते आता स्वतःचं उदाहरण देत आहेत की मी भगवान आहे. आणि भगवान काय करतायत की ते घोड्यांची ते साफ करतायत, रथ त्याचं साफ करतायत, रथ हाकतायत. आता भगवान असून जर त्यांनी म्हटलं की मी तर भगवान आहे, मला काय त्याची आवश्यकता आहे, पण नाही. ते ज्या त्यांचं विहित कर्म आहे, जे नियत कर्म आहे, त्या कर्मातूनच ते जात आहेत. आपण आपल्या नवीन मॉडर्न याच्यात जर बघितलं तर ठाकूरचा अवतार, मग त्यांनी इतकी साधना करायची आवश्यकता काय होती. त्यांनी किती साधना केली आहे, किती कठोर साधना केली आहे. त्यांना आपण त्या आरतीमध्ये म्हणतो कर्म कठोर, आपण उपाधीत घे आहे त्यांना, की इतक्या प्रचंड या साधनेत ते गेलेले आहेत. त्यांना काही आवश्यकता नव्हती. पण श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मी 16 आणे केला तेव्हा तुम्ही कुठे 1 आणा कराल. हा आहे आदर्श. माताजींचं जीवन बघा की किती माताजींनी साधारण जीवन जगलं आहे. परवा दिवशी आम्ही ते वाचत होतो की त्या कामारपूरला जेव्हा होत्या तर त्यांना त्यांचे आपले गुरुबंधू सगळे त्यांना कलकत्त्याला बोलवत होते राहण्यासाठी म्हणून. तर इथे प्रसन्नमयी होत्या लहा. तर त्या गावात त्यांचा थोडासा खूप मान करायचे सगळे लोक. जमीनदारची मुलगी होती ती. तर माताजी तिच्याकडे जातात आणि तिला म्हणतात हे बघ तुझा तो खूप सगळे तुला मानतात त्या गावामध्ये, मला सांग बरं काय करू तू. म्हणजे एक जगतजननी एका साधारण बाईपाशी जाते आणि तिला म्हणते तुला सगळे मानतात आणि मला सांग बरं मी काय करू. त्यांनी कुठलीही समाजाची रीत बघा नष्ट केलेली नाही आहे, सोडली नाही आहे. माताजींनी त्या राजूसाठी एका मांत्रिकाकडे गेल्या माताजी, काही त्या जडीबुटी घेऊन आल्या आणि त्या मांत्रिकाच्या पाया पडल्यात माताजी. त्यांना जेव्हा पोटशूळ झाला होता तेव्हा इथे एक मंदिर आहे, श्यामबाजार म्हणून तिथे मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन तेव्हाची जी प्रथा होती की ते लोखंड तापवायचं आणि ते पोटावर ठेवायचं आणि मग त्याने तुमचा पोटशूळ जातो, तो पण प्रकार माताजीने केलेला आहे.
म्हणजे कुठलीही गोष्ट ही हे अशी बिघडायला येत नाहीत. जे आहे, ज्या ठिकाणी आहे, ज्या लोकांची ज्या ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे त्या सगळ्यांचं ते पालन करतात. म्हणून अवतार असून काय झालाय ते म्हणतात, भगवंत म्हणतात की मी अवतार आहे, नमे पार्थास्ते कर्तव्यम तुझ लोकेशो किंचन. मला कुठल्याच प्रकारचं कर्तव्य नाही या जगामध्ये, मी या जगाचा स्वामी आहे तसं बघितलं तर. पण जेव्हा मी अवतार म्हणून घेतला, जेव्हा मी इथे माणूस म्हणून जन्म घेतला, तेव्हा मला हे सगळ्या गोष्टी करणं आल्या. मला मोक्षाची आवश्यकता नाही आहे, मला चित्तशुद्धीची आवश्यकता नाही आहे, कशाची आवश्यकता नाही आहे मला. कारण भगवंतांना काय आवश्यकता, श्रीरामकृष्णांना काय आवश्यकता होती, माताजींना काय आवश्यकता होती, स्वामीजींना इतकं स्वतःचं देह झिजवायची काय आवश्यकता होती. केवळ लोकसंग्रहासाठी म्हणून आणि आदर्श देण्यासाठी म्हणून त्यांनी इथे ऐकलं की माताजींनी एक संसारी माणसाने जीवन कसं घालवायचं हा आदर्श दिला, तर इकडे स्वामीजींनी एक संन्यासांनी जीवन कसं घालवायचं त्याचा आदर्श ठेवला. तर कुठलीही त्यांनी रीत तेव्हा रीतिरिवाज कुठलाही मोडलेला नाही आहे. प्रत्येक रीतिरिवाजाचं त्यांनी तिथे पालन केलेलं आहे. हां, किती छळलं लोकांनी माताजींना. ते छोटंसं एक तिथे म्हणजे मंदिराच्या समोरचा जो तुकडा आहे जमिनीचा तो विकत घेतला माताजींच्या भक्तांनी. तर माताजी नावावर करायचा होता तो, आणि ते लहा फॅमिलींचा होता. लहा फॅमिलींकडून त्यांनी विकत घेतला. आता त्या ज्यांनी विकत घेतला तर त्यांना त्या गोघाटला रेल्वे स्टेशनपर्यंत त्यांना जायचं होतं ते सही करायसाठी गोघाट ऑफिसमध्ये, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. तर ते म्हणले आम्ही चालत जाणार नाही, आम्हाला गाडी लागते. तेव्हाची गाडी म्हणजे काय, बैलगाडी. माताजींचं काहीच नाही. माताजींनी कुणाला तरी सांगून बैलगाडी जमा केली. मग बैलगाडी गेल्या तर मग कोणी सुरू होत नाही. तर आम्हाला पुरी खायची आहे, जिलेबी खायची आहे, बुंदी खायची आहे, या ज्या डिमांड. म्हणजे लोक सगळीकडे सारख्याच आहे. आताही आपण एखाद्या कोणी सही घ्यायसाठी आपण 2 नंबरचे पैसे घेतो एक सही करून घ्यायसाठी, टेबलाकडून पैसे सारखं लागतात. आणि तेव्हा असंच होतं. माताजी बिचारा त्यांच्या मागे धावत सगळं त्यांची समोर करतायत की त्या पेपरवर त्यांची सही व्हावी. तर या सगळ्या दिव्यातनं हे गेले आहेत. आणि कशात नान वाप्तम वाप्तव्यम, त्यांना काहीही घ्यायचं नाही आहे जगाकडनं. भगवंत म्हणतात की नान वाप्तम वाप्तव्यम वर्तयवच कर्मणी, की मला या संसारातनं ना मोक्ष पाहिजे आहे, ना काही पाहिजे आहे, चित्तशुद्धी पाहिजे आहे, मला काहीही नको आहे, तरीही मी कर्म करतो. आणि हा आहे कर्माचा आदर्श. आता मी जर कर्म करतो आहे, जनकांसारखे ज्ञानी लोक जर कर्म करतायत, तर मग तुला कर्म करायला काय जात आहे. आता यांच्याकडे बघून आपलं लक्षात येतं की मग आपल्या यांच्यासमोर काय रिस्पॉन्सिबिलिटी, काय किती काय मोठं आपलं आभाळ आहे मला कोसळल्या सांगा. आपण आपल्या सदैव आम्ही संसारी आहोत, आमच्यावर इतक्या जबाबदाऱ्या आहेत, असं आहे तसं आहे आपण बोलत राहतो सदैव. तर या सगळ्यांचं जर आपण बघितलं म्हणजे यांच्यावरच्या जबाबदाऱ्या, यांचे श्रम, तर त्याच्यामध्ये आपलं काहीच नाही आहे श्रम. आणि एवढं सगळं श्रम करून पण त्यांनी ते आयडियल प्राप्त करून घेतलं आहे. हां, तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की तू तो आदर्श प्राप्त कर. मी स्वतः काम करतोय, हे जनकादी राजे यांनी जे ज्ञानी आहेत ते पण काम करत गेलेत, तू पण तुझं क्षत्रिय धर्माचं इथे पालन कर. पुढे ते म्हणतात की यदि हयम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रितः मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. आता इथे ते म्हणतायत की जर मी यदि हयम न वर्तेय, मी जर कर्म केलं नाही, किंवा मॉडर्न भाषेमध्ये जर म्हणायचं झालं आपल्याला की कुठला एखादा रोल मॉडेल त्याने समजा मिसबिहेव केलं किंवा तो इररिस्पॉन्सिबली वागला, तर काय होईल, मनुष्य जात मम वर्तमान वर्ष मनुष्य सर्वश. की हे म्हणतात की मी हे टायरलेसली अतंद्रित म्हणजे मी अविरत कर्म करतोय, न थकता कंटिन्युअस मी काम करतोय. म्हणून ठाकूर मग म्हटलं की आपण की मी 16 आणे खातो, तुम्ही 1 आणा तर करा. मी पूर्ण त्या दरवाजाची ती काय चिटकणी असते काय त्याला आपण म्हणतो, ती मी काढून ठेवलेली आहे, तुम्ही फक्त दरवाजा तर लोटा, ठाकूर म्हणतात. आपण तेवढंही करत नाही. दरवाजा लोटला त्याला आपण हाताने थोडं सरकलं, दरवाजा उघडा आहे, पण उघडायचा नाहीच आपल्यासाठी, तर एवढं तर करा. म्हणून ठाकूर, माताजी, स्वामीजी किंवा त्यांचे गुरुबंधू यांनी जे अविरत कर्म केलं आहे, ह्या कर्माचं हे फळ आहे याचं. म्हणून ते म्हणतात इथे भगवंत की मी जर कर्म केलं नाही, जर हे कंटिन्युअस जर कर्म केलं नाही, म्हणजे कंटिन्युअस कर्म म्हणजे अविरत,
हां, हे जर कर्म केलं नाही मी तर काय करतील, तेच माझे लोक म्हणजे इतर लोक माझंच अनुसरण करतील, ते पण कर्म करणार नाहीत. मग मग त्यावर हे न कर्म करण्यामध्ये त्यांचा पण विश्वास होईल की मग ते करते, मग मी कशाला करायचं. आपण बघतो ना मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये साहेबच काम करतं, मी कसं काम करू. हे सगळं सगळीकडे आहे. तो काम करतो, मी काम करू. आपल्याला इतकं काही स्वतःला ते सेल्फ मोटिवेशन नसतं की मी स्वतःसाठी काम करू. आपल्याला काहीतरी एक आदर्श लागतो, काहीतरी समोर रोड मॉडेल आपल्याला लागतं. हां, आपल्यासमोर काहीतरी एक लागतं की त्याप्रमाणे मी होणार, त्याप्रमाणे मला व्हायचं आहे. हां, म्हणून ते भगवंत म्हणतात की मी हे काम करतो आणि हे काम करणं मला आवश्यक आहे, आणि जर नाही केलं तर इतर लोक ते काम करायचा टाळतील. म्हणून अर्जुना, तुझं पण तुझ्या बाबतीत पण तसं होऊ शकेल. तूच जर क्षत्रिय असून तू जर राजा होऊन जर काम केलं नाही तर तुझ्या बाबतीत पण ह्या गोष्टी अशा होऊ शकतील. पुढे ते म्हणतात की उत्सीदे युरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम संकस्य करता स्याम उपहन्या मीमा प्रजाहा. ते म्हणतात तसेच जर का मी कर्म न करेन तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा होईन, तसाच या सर्व प्रजेचा मी घात करणारा बनेन. आता इथे पुढे भगवंत म्हणतात की मी जर हे कर्म केलं नाही तर पहिल्यांदा काय सांगितलं की मी जर कर्म नाही केलं तर लोक पण कर्म करणार नाही. अजून आता या दुसऱ्या श्लोकात काय म्हणतात की मी जर कर्म केलं नाही तर संकरस्य करता स्याम, की मी लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार करण्यासाठी कारणीभूत होईल. मी आणि उपहन्या मीमां प्रजा, की हे कन्फ्युजन प्राप्त करून काय होईल, मी हळूहळू मी या पूर्ण प्रजेचा मी नाश करेन. आता बघा, आपण ती जी सायकल बघितली होती कर्माची, की ही इकॉलॉजिकल जी सायकल आपण बघितली होती. देव बघा, देव इमिजिएट तुम्हाला शासन करत नाही कधी. म्हणजे आपलं शरीर पण बघा, तुम्ही शरीराचं थोडंसं खाणं पिणं जर हळूहळू कमी केलं, त्यात काही गडबड करत बसलो, ते व्यवस्थित केलं नाही तर शरीर हळूहळू 1 वर्षानं तुम्हाला शासन देतं. बघा, तुमची इम्युन सिस्टीम इतकी डाऊन करून टाकेल ते की तुम्हाला काहीतरी रोग धरायला सुरुवात होतील. तसंच देव पण खूप अपेक्षा करत असतो. म्हणजे कसं, मी जस्ट सांगतो की एखादं झाड कापलं आपण इथे, तर एकदा एक झाड कापल्यामुळे कामारपुकुरमध्ये काय खूप काही इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होणार नाही आहे. पण जेव्हा मी जर कापलं आणि मग प्रत्येकाने तसं सुरुवात केली आणि सगळीकडे जर झाडं कापायला सुरुवात झाली तर मात्र इकॉलॉजिकल बॅलन्स ढळणार आहे. आणि एक दिवस माझं जे काही एक झाडं कापायचं कर्म होतं ते कर्म हे नाश होण्यासाठी एक कारण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात इतका मोठा इथे हे आहे की प्रत्येकजण आपण या पूर्ण याच्यामध्ये कर्माने एकमेकाशी बांधल्या गेलो आहे. म्हणजे माझं कर्म तुमच्यावर इफेक्ट करू शकतं, तुमचं कर्म माझ्यावर इफेक्ट करू शकतं. आता हे आपल्याला काही उदाहरण देता येणार नाही, ठोस उदाहरण देता येणार नाही आपल्याला, पण तसंच आहे की आपण सगळे एकत्र ह्या सायकलमध्ये गुंफल्या गेलो आहे. प्रत्येक प्राणी मात्र गुंफला गेलेला आहे. प्रत्येक प्राणी, प्रत्येक वनस्पती आणि माणूस या सगळ्या या सायकलमध्ये अडकलेला आहे पूर्ण. आणि प्रत्येकजण आपण एकमेकावर डिपेंडंट आहोत. तर ते जर झालं नाही तर इथे भगवंत म्हणतात की सायकल जर तू पाळली नाही तर काय होईल, हळूहळू काळानंतर जशी तब्येत आपली ढासळते तशी तशी हळूहळू हे इम्बॅलन्स पण होत राहील समाजामध्ये. आणि हे इम्बॅलन्स झालं कालांतराने काय होईल की जे आता झालेलं आहे ते ओझोनची लेवल खाली काय गेलेली आहे, किंवा ते ग्रीन गॅस इफेक्ट काय काय ते म्हणतात, सगळं ते झालं आहे सगळं. कारण हा बॅलन्स आपण संपवला आहे स्वतःच. आता एका माणसाने काही झाडं कापलेलं नाही, एवढं सगळ्या लाखो लोकांनी झाडं कापले आहेत. तर ते सगळ्यांचं समष्टी कर्म आपल्याला भोगावं लागतं आहे, बरं प्रत्येकाच भोगावं लागतं आहे. आणि त्यात प्रत्येकजणच कारणीभूत आहे. हां, म्हणून ते म्हणतात की संकरस्य करता स्याम, की मी जर हे असं कर्म नाही केलं, मी जर जसं शास्त्राने सांगितलं आहे, जसं श्रेष्ठ पुरुषांनी सांगितलं आहे तसं जर मी कर्म करत नाही गेलो तर लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार होईल. आणि हळूहळू हे कन्फ्युजन वाढत काय होईल की मी ह्या पूर्ण समाजाचं किंवा या प्रजेचा मी घात करायला एक कारण बनून बसेन. म्हणून अर्जुना, मी स्वतः कर्म करतो, असे ते भगवंत म्हणतात. पुढे म्हणतात सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा आसक्त चिकीर्षु लोकसंग्रह. ते म्हणतात की हे अर्जुना, कर्मामध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक
जसे कर्म करीतात तसेच अनासक्त होऊन लोकशिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या विद्वानांनीही कर्म करावे. आता इथे त्यांनी पुन्हा डिफरन्स केला की इथे जो ज्ञानी आहे तो कर्म कसं करतो आणि अज्ञानी कसं कर्म करतो. एक तर आपल्याला माहिती आहे की जो ज्ञानी आहे तो अनासक्त असतो, त्याला काही आसक्ती नसते, त्याच्यामुळे त्या अनासक्त होऊन तो कर्म करतो. आणि अज्ञानी काय करतो की तो आसक्त होऊन कर्म करतो. अर्थ आणि काम एवढाच त्याच्यासमोर उद्देश असतो, तो स्वार्थी असतो. हां, आणि भगवंत इथे काय करतात की ते निस्वार्थी असतात, लोकसंग्रहासाठी काम करतात. हां, आता बघा ना, मठामध्ये पूजा होते, म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा उदाहरण देतो मी, तुमच्या घरामध्ये एखाद्या पुजाऱ्याला बोलवलं 3-3, 4-4 तास तुम्ही होम हवन केलं. सेम पुजारी येऊन आमच्या इथे पण पूजा करतो, त्यांनी पण 3-3, 4-4 तास काम केलं किंवा पूजा केली. आता दोन्हीही ठिकाणी 4-4 तास पूजा झाली, पण दोघांच्याही कर्माचा उद्देश मात्र वेगळा आहे, कारण संकल्प वेगळा केला आहे. तुम्ही तुमच्या घरात संकल्प काय केला आहे की मला अर्थप्राप्ती हो, मला काही अजून काही प्राप्त हो, असे वेगवेगळे संकल्प आपण करून पूजा करतो घरामध्ये. पण इथे मठात जेव्हा 4 तासाची पूजा होते तेव्हा काय होतं की बाबा लोकांचं कल्याण हो. म्हणजे या करोना काळामध्ये इतके आम्ही होम हवन केले इथे मठामध्ये, ते सगळे होम हवन याच्यासाठी होते की या करोनाच्यासाठी म्हणून आम्ही प्रार्थना केली आहे. आणि आपला जो काही संकल्प असतो तो माताजींचा तर्फे असतो, आणि माताजींच्या तर्फे केलेला संकल्प हा लोककल्याणासाठी असतो. आता पूजा एकच आहे बघा, एकच प्रकारची पूजा आहे, एकच समजा पुजारी आला पूजा करायसाठी, पण या दोघांच्याही त्याचं फळ वेगळं असणार आहे आणि त्याचा उद्देश दोघांचे वेगळा आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की अज्ञानी म्हणून जसा आसक्त होऊन काम करतो, की जो फक्त अर्थ आणि कामाच्या मागे आसक्त होऊन काम करतो, तसाच तू ज्ञानी तू पण काम कर, पण अनासक्त होऊन काम कर. इथे हा दोन त्यांनी डिफरन्स केला. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वंती भारत, की जो खूप सक्त आहे, म्हणजे सक्त म्हणजे आसक्त आहे, जो खूप सेल्फिश आहे, जो खूप स्वार्थी आहे, तो जसा ह्या अर्थ आणि कामाला घेऊन काम करतो, तसाच तू काय कर, कुर्याद विद्वांस तथा आसक्त चिकीर्षु लोकसंग्रह, तू पण कर्म कर, पण अनासक्त होऊन कर्म कर आणि लोकसंग्रहासाठी कर्म कर, लोकांच्या कल्याणासाठी कर्म कर. इथे त्यांनी त्या दोघांच्या ज्ञानी आणि अज्ञानी माणसांच्या दोघांच्या कर्मामध्ये काय फरक करायला पाहिजे तो त्यांनी इथे सांगितला. की दोघांनी कर्म करायचं, शेवटपर्यंत कर्म करायचं आहे. तो ज्ञानी जरी असेल, त्यांनी ईश्वरदर्शन जरी प्राप्त केलं असेल तरी तो कर्म करणार आहे शेवटपर्यंत. तर ते कर्म तो करतोय, तर ते भगवंत इथे म्हणतात की कर्म कर, पण अनासक्त होऊन तू कर्म कर. आणि आता अर्जुनाची परिस्थिती काय, तो स्वार्थी होऊन कर्म करतोय, त्याला सगळे आपले लोक दिसायला लागले आहेत समोर, आणि जेव्हा त्याला आपले लोक दिसत आहेत त्याच्यातनं जे काही तो कर्म करायचा प्रयत्न करतोय की मी हे सगळं सोडून जातो हिमालयामध्ये, हा त्याचा स्वार्थ आहे की त्यांच्या आपल्या लोकांच्या मृत्यूला मी कारण न हो, मी जर यांना मारलं तर मला पाप मिळेल आणि म्हणून मला मग नरकात जावं लागेल, हा त्याला स्वार्थ अर्जुनाचा. परंतु या पापी लोकांना मारून तो धर्माचं रक्षण करणार आहे, आणि त्याच्यामुळे धर्माचं रक्षण होणार आहे, त्याच्यात किती लोकांचं कल्याण होणार आहे. उद्या जर पांडव सोडून जर कौरव राज्यकर्ते झाले असते तर काय झालं, तुमची आमची कोणाची आयडेंटिटी राहिली नसती भारतामध्ये, कारण सगळ्यात अधर्म, सगळ्याच आपण दैत्य झालो असतो. आपण इथे गीता न वाचता काही वेगळंच वाचलं असतं आपण, कसं मारायला पाहिजे, कसं ते उच्चाटन करायला पाहिजे, कसं ते जादू करायला पाहिजे, कसं स्वतःला गायब करायला पाहिजे, अशा गोष्टी आपण शिकलो असतो. सगळं दैत्यांचं राज्य झालं असतं. तर तू कौरवांना मारून हे खूप मोठं तू काम करणार आहे, तू स्वार्थी होऊन काम करू नकोस. हा स्वार्थ सोडून तू निस्वार्थी असल्यासारखं काम कर, आणि करण्यासाठी लोकसंग्रहासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, कारण क्षत्रियाचं जीवनच लोकांच्या कल्याणासाठी आहे. एक कम्प्लीट तिथे जरा व्यवस्थितपणे भगवंताला सांगायचं पुन्हा इथे प्रयत्न करतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण.
इथे या श्लोकामध्ये भगवंत आता हा जो ज्ञानी आहे, जो कर्म करून चित्तशुद्धी प्राप्त करून ज्यांनी ज्ञान मिळवलं आहे, याला इथे भगवंत ॲडवाईस देत आहेत. त्याला सांगतायत की ज्ञानी पुरुषाने असे करणे जरुरी आहे की कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अजाणांच्या बुद्धीत भ्रम अर्थात कर्मात अश्रद्धा उत्पन्न करू नये. आपण स्वतः परमेश्वर रूपी स्थित होऊन सर्व कर्मे चांगल्या रीतीने त्या लोकांकडून तशीच करून घ्यावीत. म्हणजे लोकांच्या मनामध्ये चित्त भ्रम काही करू नये. कारण काय ना, याचं कसं सांगायचं कारण असं आहे की आपले सगळे शास्त्र जे आहे, तुम्ही वेद वाचा, गीता इव्हन आपण वाचा किंवा कुठलेही तुम्ही ग्रंथ वाचा, याच्यामध्ये तुम्हाला खूप कॉन्ट्रडिक्शन दिसते. सिमिली कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे असं वाटतं की काय हे आत्ताच भगवंतांनी कर्म करायला सांगितलं, आत्ताच म्हणतात ज्ञान चांगलं आहे, आत्ताच म्हणतात की कर्मयोग खूप श्रेष्ठ आहे, मग पुढच्या दुसऱ्या अध्यायात म्हटलं की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. जे ज्ञानयोगाचं त्यांनी खूप गुणगान केलं सेकंड अध्यायामध्ये, थर्ड अध्यायात इथे कर्मयोगाचं ते गुणगान करायला लागले. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आली की तुम्ही एकदा म्हणता सांख्य चांगलं आहे, एकदा म्हणता तुम्ही कर्म चांगलं आहे. तर ही जी कॉन्ट्रडिक्शन आहे, कधी म्हणतात गृहस्थ धर्म फार श्रेष्ठ आहे, कधी म्हणतात संन्यास धर्म श्रेष्ठ आहे. तर ही एक खूप कॉन्ट्रडिक्टरी पार्ट आपल्या पूर्ण ह्या शास्त्रामध्ये आपल्याला दिसते. परंतु इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणून ते ज्ञानी पुरुषाला सांगतायत की एक तू ॲडवाईस मला लक्षात घे की सगळ्यांना, म्हणजे वेद उपनिषद कुठलेही आहे, काही असू देत, पण आपण एक सगळ्यांना युनिफॉर्म असं ॲडवाईस देऊ शकत नाही. जसं डॉक्टर सर्वांना एकच औषध देऊ शकत नाही. म्हणजे कुणाला पोटाचं दुखणं आहे, कुणाला हाताचं दुखणं आहे, कुणाला हार्टचं दुखणं आहे, एकच औषध देऊ शकत नाही आपण. ते कोण देऊ शकतात? फक्त स्वामी विज्ञानानंद. तुम्हाला माहिती आहे ना, ते जेव्हा अलाहाबादमध्ये होते तेव्हा ते होमिओपॅथीचं औषध द्यायचे. का आईने नुसतं पाणी भरायचं, जय श्रीराम करून तोंडात टाकायचे, सगळ्यांना रोग निघून जायचे. सगळ्यांना सगळे बरं व्हायचे. आता हा भाग वेगळा, मी गंमत सांगतोय. परंतु इथे म्हणायचं आहे की एकच औषध जसं आपण सगळ्यांना देऊ शकत नाही, तसंच शास्त्रामध्ये पण एकच ॲडवाईस सगळ्यांना आपण देऊ शकत नाही. तर इथे आपण थोडंसं प्रगल्भतेने समजून घ्यायला पाहिजे की कोणासाठी सांगितलं आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे. म्हणजे सेकंड अध्यायात जेव्हा ज्ञानयोग भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, तेव्हा कॉन्टेक्स्ट हा होता की तो इतका म्हणजे त्या मोहात सापडला होता त्या सगळ्यांच्या, पांडवांच्या आणि कौरवांच्या, की तिथे त्याला सांगणं भाग होतं की तुझं स्वतःचं हे काय आहे, म्हणजे आयडियल काय आहे, तुझं स्वतःचं स्वरूप काय आहे, तू कसा आत्मा आहे, आणि त्यांच्यामध्ये पण तोच आत्मा आहे, तुझ्यामध्ये पण तोच आत्मा आहे, हे त्याला सांगणं भाग होतं. पण सांगितल्यानेच काम होतं का? आपण म्हणजे आपल्याला शक्य आहे का? आपण किती वेद वाचतो, किती प्रवचन ऐकतो, सगळं ऐकतो, आपण करतो, पण तरी आपल्याला प्रवृत्ती होते का? बरेच वेळा नाही होत. म्हणून त्याला सांगितल्यामुळे लगेच ज्ञान झालं असं नाही आहे. म्हणून लगेच भगवंताला म्हणतायत की तू कितीही तुला हा ज्ञानयोग चांगला वाटत असला तरी तुझ्यासाठी मात्र कर्मयोगच आहे. कारण इथं माझ्यासाठी काय आवश्यकता हे बघायला पाहिजे. मी स्वतःला खूप ज्ञानी समजत असेल, मी स्वतःला खूप पंडित समजत असेल, पण मी समजणं वेगळं आणि मी असणं वेगळं. म्हणून आपण म्हणतो ना, किती पाण्यात उभा आहोत आपण बघायला पाहिजे, स्वतः किती पाण्यात उभा आहोत, की आपली परिस्थिती काय आहे. वेदांनी एवढं सगळं सांगितलं, वेदांमध्ये सगळं ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे, सगळं आहे. पण मला काय आवश्यकता आहे, मला काय पचणार आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की आई सगळ्यांसाठी एकच भाजी बनवते, भाजी एकच आहे, पण कोणाला रस्स्याची आहे, कोणाला तिखट आहे, कोणाला कमी तिखटाची आहे, कोणाला एकदम मिळमिळीत आहे, कारण त्यांच्या पोटाला पचणासारखी आहे. तसंच वेद आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या वेदांनी, पण त्यातली कुठली मला पाहिजे आहे ही घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून हे कॉन्ट्रडिक्शन आपल्याला दिसतं, पण ते ॲक्च्युली कॉन्ट्रडिक्शन नाही आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की अशा ज्ञानी लोकांनी, अशा लोकांचं ही कॉन्ट्रडिक्शन समजून ती कॉन्ट्रडिक्शन काढायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कर्म करण्यासाठी अजून त्यांना उत्साह द्यायला पाहिजे. की ज्यांना कर्म करण्यामध्ये रस आहे, ज्यांना प्रचंड कर्म करण्याची इच्छा आहे, असू देत ना ते कर्म, तुम्ही अर्थ आणि कामासाठी असू देत, काय हरकत आहे. कारण यातनंच तो हळूहळू पुढे जाऊन त्याची उन्नती होणार आहे.
आज तो पैशाच्या मागे धावेल, आज स्त्री मागे धावेल, उद्या अजून काही करेल, असं करता तेव्हा एका वेळेस त्याला समजून येईल की मी इतका आतापर्यंत धावत गेलो पण मग मिळालं हाती काहीच नाही, सगळं सुटलं सगळं माझ्या हातनं. तर हे पण ते शिकवण आहे एक. आता इथे म्हणून ते म्हणतात की काय जे कोणी समजा घरात पूजा करता आहे, कोणी समजा सिंपल एका दगडाला शेंदूर लावून बसला आहे, तिथे पूजा करतोय, डोळे लावून बसलाय शांतपणे, बसू देत. तर असं सांगू नका की काय दगडात काय पडलाय, तू कशाला दगडाची पूजा करतोय, हा तो दगड आहे. तू ज्ञानी असू दे, तुझ्यासाठी तो दगड असेल किंवा तुझ्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्येच ब्रह्म असेल, परंतु त्याच्यासाठी आज त्या दगडामध्येच भगवंत आहे. तो त्या दगडामध्येच भगवंत बघायचा प्रयत्न करतोय. तर त्याला तो जोश आहे सर्व कर्माने ते म्हणतायत की त्या सगळ्यांना उत्साह दे, त्यांना प्रेरित कर की हा कर्म करा, पूजा करा, पारायण करा, जपध्यान करा, तुम्हाला जे काही करायचं ते करा. पण हे जे कर्मी लोक आहेत किंवा साधारण लोक आहेत ते जे कर्म करायचा प्रयत्न करत आहेत आणि आपलं जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या ह्या सगळ्या प्लॅन्सवर तू थंड पाणी टाकू नको. हां, डोंट पुट कोल्ड वॉटर. काय अहो महाराज काल उद्या आमच्या इथे यज्ञ आहे, असं आहे. अरे कसले काय तुम्ही यज्ञ वगैरे करतायत सगळे आणि काय होणार आहे, हे सगळं सोडा. असं जर केलं तर बिचारा त्या माणसाच्या याच्यात थोडा कन्फ्युजन निर्माण होईल की आता अरे महाराज असं म्हणतात कर्म कशाला करत, हे यज्ञ कशाला करायला पाहिजे, मग आपण आता करायला सुरुवात केली म्हणजे काय प्रॉब्लेम कुठे येतोय असा. तर इथे तशा ज्ञान लोकांना बघून सांगतात की तुला आज त्या ज्ञान यज्ञ विज्ञानाची काही आवश्यकता नाही, कारण तू त्यातनं गेलेला आहेस. आता तो या पायरीवर आहे, त्याला हे यज्ञ करून शांती मिळणार आहे, त्याला पूजा करून शांती मिळणार आहे, त्याला जपध्यान करून शांती मिळणार आहे. तर असं करत करत तो समोर जाणार आहे. म्हणून तुम्ही याला कोणालाच म्हणजे कन्फ्युजन निर्माण न करता जोश आहे सर्व कर्माणी विद्वांसंग समाचरण, या सगळ्यांना तुम्ही उत्साह द्या, त्यांना अजून तुमचं आयडिया समजावून सांगा. आणि हे करत असताना थोडं देवाचं पण इंट्रोडक्शन करून द्या. म्हणजे कोणी मी असं म्हणतोय नुसतं धर्म आणि कामासाठी काम करतोय, कोणी सेल्फिशली काम करतोय, करू दे. पण हे सगळं करत असताना त्याला थोडं कुठेतरी तुमचं शक्य जर असेल तर त्याला थोडी देवाची इंट्रोडक्शन करून द्या की बघ बाबा हे तू जसं आम्ही मागे सांगितलं होतं की 5 कॉन्ट्रॅक्टमधला एक कॉन्ट्रॅक्ट ॲक्च्युली भगवंताला दे. म्हणजे 5 कॉन्ट्रॅक्ट तुला देवाने दिले, मिळवून दिले 5 कॉन्ट्रॅक्ट्स, त्यातल्या एका कॉन्ट्रॅक्टच्या पैशाने काही गरिबांची सेवा कर, तेही खूप झालं. कदाचित तो आज 1 कॉन्ट्रॅक्ट देईल, उद्या 2 कॉन्ट्रॅक्ट देईल, परवा 3 कॉन्ट्रॅक्टचे पैसे देईल लोकसेवेमध्ये. हळूहळू त्याची उन्नती सुरू होईल त्यातनं. हां, तर इथे म्हणून म्हणतात की हळूहळू त्याची उन्नती होऊ द्या. आता बघा लहानपणी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा साधा एक आपण फुगा घेऊन मागितला तर किती आनंदित होऊन जायचा की एक फुगा मिळाला. त्या फुग्याच्या ऐवजी जर कोणी आपल्याला 500 रुपये दिले असते आपण 500 रुपये घेतले नसते, कारण तेव्हा आपल्याला फुगाच पाहिजे असायचा. आता तुम्ही त्या फुग्याच्या मागे जाणार आहे का? नाही, बिकॉज यू आर आउटग्रोन दॅट. तुम्ही आता त्यातनं प्रगल्भ झाला आहे. तसंच जेव्हा आता समजा कोणी एखादा त्या दगडावर शेंदूर लावून कोणीतरी पूजा करत असेल, पण हळूहळू हळूहळू त्याची उन्नती होत तो नक्कीच त्याची प्रगती करणार आहे सगळ्या गोष्टींची. हळूहळू त्याचं या आध्यात्मिक म्हणजे प्रवास त्याचा सुरू झाला आहे तेव्हापासून. हां, तर म्हणून ते म्हणतात की तुम्ही या सगळ्या गोष्टींना हळूहळू ट्रान्सेंड करायला पाहिजे आणि करतो साधक. म्हणजे आता बघा ना, तुमची 10 वर्षापूर्वीची अध्यात्म जीवनाची जी व्याख्या होती ती आता बदलली आहे, कारण तुम्ही बदलला आहात. तुम्ही हळूहळू समोर जायचा प्रयत्न करतायत, तुम्ही हळूहळू वरती उठायचा प्रयत्न करतायत. तर ती 10 वर्षाच्या व्याख्याला तुम्ही घेऊन बसला नाहीत अजूनही, आणि पुढच्या 10 वर्षांकडे ते पुन्हा अजून बदलेल. तर मी त्या स्टेजला जर कोणी तुम्हाला एखाद्या ज्ञानाने म्हटलं असं कशाला आवश्यकता आहे सगळं जपध्यान करायची, कशाला करतेस तू, काय आवश्यकता आहे सगळं, तर तुमच्या मनात शंका उत्पन्न झाली असती. हां, तर इथे ज्ञानी लोकांना भगवंत इथे म्हणतायत की न बुद्धिवेदन जनयेत, की अशा लोकांमध्ये की जे कर्म करतायत, ज्यांना कर्म करायची इच्छा आहे, ज्यांना सत्कर्म करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना तू पुन्हा त्यांना डिस्करेज न करता त्यांना अजून एनकरेज कर, त्यांच्यामध्ये अजून श्रद्धा उत्पन्न कर, त्यांना अजून उत्साह उत्पन्न कर, आणि हे करण्याचं हळूहळू त्यांना पुढे जाण्याचा तू रस्ता दाखव. इथे भगवंत हे अर्जुनाला सांगता अशा ज्ञानाला सांगतायत की जो ज्ञानी
त्याला ज्ञान झालेलं आहे आणि तो लोककल्याणासाठी कर्म करतो आहे. कारण याच्या आधी आपण बघितलं की जे यद्यत आचरी श्रेष्ठ तत्तत ते वेदरुजना, की जसं श्रेष्ठ माणूस काम करतो तसंच खालचे लोक पण काम करतात. तर यांनीच जर समजा संन्यासांनी किंवा ह्या ज्ञानी माणसांनी जर हे पूजा पाती करणं आणि सगळं हे होम याग यज्ञ करणं थांबवलं तर साधारण लोक कसे करणार, काय करणार आहे. हां, तर म्हणून हे तुला आवश्यकता नसेल ज्ञानाला, पण ह्या साधारण माणसांना वरती उठासाठी या सगळ्यांची आवश्यकता आहे असं इथे भगवंत सांगतात. इथे आज आपण थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.